मॉर्निंग सगळ्यांना. समर्था कदम या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा ही आमची समर्था मला स्वयंपाक करू देईन झाली. करू द्यायली तू मम्माला स्वयंपाक? तुझ्या सोबतच आहे ना आता मम्मा, तुला घेऊनच बसली ना. शमू रडकी पोरगी, तू रडकी पोरगी हस, हुशार आहेस ना. मम्माला स्वयंपाक करू द्यायचा, शांत बसायचं. हं, पप्पा आले की शांत बसतीस म्हणजे वाटाव की माझं किती गुणाचं लेकरू आहे की शांत बसते दिवसभर. चल चल आता आपण फिरायला जाऊ. चल. शमू रडायली, आमची शमू स्ट्रॉंग आहे, रडत नाही. हो ना पिल्लू, तू रडत नाहीस ना. हो हो म्हणा मी स्ट्रॉंग, हो म्हणा मी स्ट्रॉंग. तर आज मी चांगल्या माणसाबद्दल आणि वाईट माणसाबद्दल बोलणार आहे. म्हणजे जे चांगले व्यक्ती असतात ना, तर ते संगच्या व्यक्तींनासुद्धा म्हणजे सोबतच्या व्यक्तींनासुद्धा चार गोष्टी चांगल्याच सांगतात आणि त्यांचं हित करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा मग समाजामध्ये एक चांगुलपणा ते दरवळत असतात. आणि जे लोक उलट असतात म्हणजे याच्या उलट वाईट असतात, असे लोक ना म्हणजे स्वतःला खूप महान समजतात किंवा मग खूप मोठ्या याच्यावर स्थानावर समजत असतात आणि दुसऱ्यांचं वाईट करायला बघत असतात. म्हणजे अशा लोकांना असं वाटतं की फक्त आपलंच चांगलं व्हावं आणि बाकीच्यांचं म्हणजे वाईट व्हावं, म्हणजे ही त्यांची अशी कृती राहते, म्हणजे कुणासोबतही वाईट करायचं. पण खरं सांगू का, कोणता माणूस महान असतो? जो माणूस म्हणजे समोरच्या व्यक्तींनासुद्धा म्हणजे आपल्यासोबतच्या चार व्यक्तींनासुद्धा काहीतरी चांगलं सांगतो, तोच व्यक्ती महान असतो. मग आपण कितीही मोठ्या स्थानावर असू द्या किंवा आपल्याकडं कितीही प्रॉपर्टी असू द्या, बँक बॅलन्स असू द्या, याला काहीच अर्थ नाही. जोपर्यंत आपण एक माणूस म्हणून चांगला नाहीत ना, तोपर्यंत आपल्याकडे असलेल्या या गोष्टीला काहीच अर्थ नाही. कारण विचार करा, शेवटी ह्या काहीच गोष्टी आपल्यासोबत येणार नाहीत. शेवटी आपल्यानंतर माणसं जे आपलं नाव होतं, आपलं कर्तृत्व होतं, आपला चांगुलपणा होतो, याच गोष्टीमुळे ते आपल्याला लक्षात ठेवणार आहेत. त्यामुळं आपला चांगुलपणा हे आपण चांगलं राहिलं पाहिजे, लोकांचं भलं केलं पाहिजे. तर हे मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगायचं होतं. मम्मा जवळ असल्यानं कशी खेळती. आता मम्मा दूर चालली, आता ही पोरगी बघा कशी रडती. हा, आता मम्मा तिकडे गेली की रडती. मी चाललो. नाही नाही, बरं मी इथं छो, बरं इथं छो ना मामी. आओ इथं छो, जाईन मी कुठंच जाईन, इथं छो मी कुठंच जाईन. इथं छो, तुला घेऊ चल आपण फिरायला जाऊ. चल चल ये. मी आज तुम्हाला समर्थाचे रिॲक्शन दाखवणार आहे. बघा मी दूध पिते वेळेस ती कशी करते, दूध प्यायला बघते मम्माचं. बघ तुझं नाही ते माझं. संपलं संपलं, फिनिश झालं. बाय बाय कर, बाय बाय कर की, बाय बाय.